बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी क्रूर हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात कृष्णा आंधळे हा फरार आहे, तर इतर आरोपी कारागृहात आहेत. काल या प्रकरणाची पहिली सुनावणी बीड जिल्हा व सत्र न्यायालयात झाली. या हत्येला आता 4 महिने लोटले गेले आहेत. प्रकरणातील एक आरोपी सुदर्शन घुले याने त्यांचा खून केल्याचा कबुली जबाब दिला आहे. तर या प्रकरणात वाल्मिक कराड यांनी काय दिला जबाब? सरपंच संतोष देशमुख यांच्याशी अवादा कंपनीच्या टॉवर प्रकरणात आरोपींशी वाद उद्भवला होता. गावातील कंपनीच्या टॉवरवरील कामगाराला आरोपींनी मारहाण केली होती. त्यावेळी संतोष देशमुख यांनी हस्तक्षेप केला होता. त्यावरून सुदर्शन घुले, विष्णू चाटे यांच्यासोबत देशमुख यांचा पहिला वाद झाला. त्यानंतर आरोपींनी 6 डिसेंबरपासून त्यांची हत्या करण्याचा घाट घातला. या सर्व प्रकरणात वाल्मिक कराड हाच मार्गदर्शन करत असल्याचा युक्तिवाद विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केला. तर या प्रकरणात आता माणुसकीला काळिमा फासणारा आरोपी सुदर्शन घुले याने खुनाची कबुली दिली आहे. संतोष देशमुख यांचे अपहरण केले आणि त्यानंतर त्यांचा खून केल्याची कबुली घुले यांनी दिली. यामुळे आता या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. हा खून एका मोठ्या कटाचा भाग होता, हे आता समोर आले आहे. वाल्मिक कराड काय म्हणाला? या प्रकरणातील आका असलेला वाल्मिक कराड हाच खरा हत्येचा मास्टरमाइंड असल्याचा आरोप करण्यात येतो. या खून प्रकरणात वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, जयराम चाटे, सुधीर सांगळे, महेश केदार हे आरोपी आहेत. 8 आरोपीवर मकोका लावण्यात आला आहे. तर आता सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खून केल्याची कबुली दिली आहे. तर घुले याच्यासोबतच जयराम चाटे आणि महेश केदार यांनी सुद्धा देशमुख यांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. तर वाल्मिक कराडचा जबाब अजून समोर आला नाही. मित्रांनो, ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे. आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून बातमींच्या अशाच नवनवीन अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचू शकतील. धन्यवाद.